नमस्कार 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 नमस्कार. बस 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 जास्त नको, मला लाज वाटते. आज आपल्याकडे जो पाहुणा येणार आहे ना, त्याला बघितलं ना की मला ट्रेनची उपमा द्यावीशी वाटते. म्हणजे त्याचा एकंदरीत कलापर्यंतातला प्रवास. तुम्ही म्हणाल की असं कसं, ट्रेन काय? नाही काय ना, ट्रेनचं कसं असतं, ट्रॅक चेंज केला ट्रेननी तरी ती त्याच वेगाने धावत असते. तसाच हा आहे. म्हणजे पूर्वी गुड मॉर्निंग पुणे म्हणून लोकप्रिय झाला, आरजे म्हणून. मग नंतर अख्ख्या महाराष्ट्राला गुड मॉर्निंग करून तो निवेदक म्हणून लोकप्रिय झाला. नंतर पुन्हा एकदा ट्रॅक चेंज केला, अभिनेता झाला, तरी वेग कायम आणि लोकप्रिय तितकाच. आता ह्याचं कारण असं, याची जन्मतारीख आहे 7 आणि 7 तारखेची माणसं असतात तर त्यांचं वैशिष्ट्य असं असतं की ते फार मनकवडे असतात, देखणेही असतात. माझ्या इतके नाही पण तरी बऱ्यापैकी असतात. आणि हा तसाच आहे. ज्या मालिकेत त्यानं पदार्पण केलं त्या झी मराठीवरच्या मालिकेचं नाव होतं माझी या प्रियाला प्रीत कळेना. पण वस्तुस्थिती अशी आहे की मुलींना त्यांच्या स्वतःच्या मनातलं जितकं कळतं त्याच्याहून जास्त ह्याला त्या मुलींच्या मनातलं कळतं. देखणा राजकुमार, त्याच्यावरती सतत घोळका मुलींचा, ज्याला पाहिल्यानंतर तरुण मुलींचे वडील कानाला खडा लावून आपल्या मुलींना त्याच्यापासून लांब ठेवतात. नाही हा काही करेल म्हणून नाही, मुलगीच त्याच्या प्रेमात पडेल म्हणून. आता त्याचं लग्न झालंय पण घोळका कायम आहे. हा हा. तर अशा आमच्या लाडक्या मित्राचं म्हणजेच अभिजित खांडकेकरचं आपण स्वागत करूया. अभिजित खांडकेकर. दिसायला देखणा चॉकलेट बॉय हा आमचा भी लाडका, मित्रापेक्षा मैत्रिणींचा भोवती राजा घोळका. आहेत का रे खऱ्याच तुझ्या उपशा क्षणाला आमच्या अभिला मित्र मिळेना आमच्या अभिला. तुम्हाला असं फिरवलंस, पूर्वी मला फिरता यायचं, आता फक्त चक्कर येत. अभिजितचा तू अभि झाला असेल. हो. मग तुझं पहिलं टोपण नाव काय आठवतंय का तुला ह्याच्या आधी वेगळं काही? अरे देवा. काय आहे ते? ओके, माझे कॉलेजचे जे नाशिकचे मित्र आहेत ते मला किसना म्हणून चिडवतात. गुणांमुळे का कशामुळे? नाही म्हणजे जसं मगाशी तू माझी ओळख करून देताना सांगितलंस की तू सतत मुलींमध्ये असतोस आणि असं, तसं माझ्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये खूप मैत्रिणी ते होत्या. खोटं नाहीये ना? खोटं नाही म्हणजे हो, माझ्या होत्याच मैत्रिणी. मग म्हणजे मी कधीच कुठे नाही. अगदी अगदी आहे, खरं आहे. मी आत्ता जी नावं सांगितली ही खरं खूप लाडानं प्रेमानं आपुलकीनं म्हणणारी किंवा माझ्या मित्रांनी ठेवलेली नावं होती. काही चिडवणारी पण होती. म्हणजे शाळेमध्ये असताना मी बीड परभणी सारख्या ठिकाणून, ज्याला खरं तर ग्रामीण समजलं जातं, अशा ठिकाणून आल्यामुळे मला माझ्या भाषा ती तोंडात होती. गावराळ शिवराळ आणि माझं वागणंही कदाचित तसं असावं. बोली भाषा म्हणजे बोली भाषा. इंग्रजी हिंदीचा गंध नव्हता. त्यामुळे माझे तेव्हाचे मित्र मला चिडवून परभणीची भाकर म्हणायचे. हा, म्हणजे जे मला तेव्हा असं फार राग यायचा त्याचा की अरे मी काही गावंढळ नाहीये. परभणीची माणसं किंवा मराठवाड्यातली माणसं म्हणजे काही ग्रामीण भागात असं काहीच त्याच्यामध्ये नाहीये. पण त्या नकळत्या वयामध्ये मला त्याचा राग यायचा की तुम्ही जी भाषा बोलताय ती कदाचित मी बोलत नाही म्हणून तुम्ही मला इतकं हरॅस का कराल. सो एक टोळकं होतं जे मला खूप त्याच्यावरून टोचून टोचून सतत वागवायचं. मग तू त्यातनं मार्ग कसा काढला? मला तर असं होत होतं की नाही, आपल्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही बहुधा. आपल्याला धड बोलताही येत नाही तर आपण काय करणार. मग मी ठरवलं की नाही, आपण यातनं बाहेर पडूया. आणि हे माझंच ठरवलं. म्हणजे मला फार बरं वाटतं की त्यावेळेला मी मनाचा हिया केला की आता यापुढे आपण ऑब्झर्व करूया. हे इंग्रजी चांगलं बोलतात का, आपण त्यांचं इंग्रजी ऑब्झर्व करूया. हे हिंदी चांगलं बोलतात का, आपण ते ऐकूया. बातम्या कुठल्या भाषेमध्ये देतात, त्यांचा टोन काय असतो ते बघूया. इंग्रजी न्यूजपेपर भले कळत नाही, आपण वाचूया. असं करत करत मी माझी भाषा, माझे उच्चार हे प्रमाण भाषेशी जवळपास आणण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये बरोबर चूक काय हे मला तेव्हा कळत नव्हतं. पण आज बघताना हेही जाणवतं की कुठलीही भाषा ही योग्य किंवा ही अयोग्य अशी नसते. महाराष्ट्रामध्ये आपलं खरं हे भाग्य आहे की महिलागणिक भाषा बदलते आणि प्रत्येकाला त्याचा अभिमान आहे. महाराष्ट्रीयन म्हणून मला सुद्धा खूप अभिमान आहे. पण त्यावेळेला हे बोलणं शुद्ध बोलणं आहे असं वाटल्यामुळे मी स्वतःमध्ये काही बदल करायला सुरुवात केली, जे खरं तर चांगलेच झाले. आणि त्यामुळे नंतर ज्या मुलाला धड बोलताही येत नाही किंवा ज्या मुलाला शिवराळ गावरान भाषा जो बोलतो तो नंतर रेडिओ आणि ओरेटरी म्हणजे जिथे बोलण्याशी संबंधित क्षेत्र आहेत, निवेदन, अभिनय किंवा न्यूज अँकरिंग किंवा रेडिओ जॉकिंग, या क्षेत्रामध्ये काम करायला लागल्यानंतर मलाच त्याची एक गंमत वाटत होती की अरे
खरंच मी तोच आहे का जो काही काळापूर्वी याच गोष्टींसाठी इतके टोमणे खात होतो. सो स्वतःलाच एक शाब्बासकी दिल्यासारखं मला आरजे ची एक विशिष्ट भाषा असते. हं. थोडी ही, थोडी ती, थोडी ती. आणि त्याला फार व्यवधानं लागतात. कुठल्या वेळी कुठला शब्द एखादा सटकला तर त्याला परत नाही करता येत. बरोबर. मी असं ऐकलं की कुठलेही 3-4 शब्द दिले तरी त्याच्यात एक तू सूत्र निर्माण करतोस. खरंय? हा म्हणजे तो जॉबच होता माझा. समजा मेसोपोटेमिया, हां, हिंग, हां. कार्बन डायऑक्साइड आणि लाडू पैकी मेसोपोटेमिया हे शहर आहे. हो बरोबर. कार्बन डायऑक्साइड हा वायू आहे. हिंग हा लाडू पदार्थ आहे आहे. लाडू आणि हिंग हा पदार्थ आहे. नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ कानाला खडा आणि यामध्ये मी तुमचा लाडका आरजे अभिजित. आज आपल्या बरोबर एक पाहुणे सुद्धा आहेत, त्यांच्याशी थोड्या वेळात गप्पा मारणारच आहोत. पण आज ते पाहुणे कशासाठी इथे आलेले आहेत, ऑल द वे पोटेमियावरून हे तुम्हाला सांगण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे आजच्या कार्यक्रमात. कारण आज आपल्या या वातावरणामध्ये जे काही प्रदूषण आहे याला कमी करण्याचा प्रयत्न आमच्या या पाहुण्याने केलेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संजय मोने. संजय मोनेजी, मला तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही मेसोपोटेमियावरून ऑल द वे रिसर्च करून साधारण तिथे आवडतील अशा कपड्यांमध्ये आज इथे आमच्या समोर बसलेले आहात आणि अशा रंगीबेरंगी मिजाजमध्ये तुम्ही काय करताय हे आम्हाला फार महत्वाचं वाटतं. कारण प्रदूषण कमी करण्याचे आतापर्यंत वेगवेगळे उपाय पाहिलेत, पण तुम्ही कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासाठी हिंगाचे लाडू करण्याची जी काही रेसिपी काढलेली आहे त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. वा वा वा. तर वा वा. आज आपण संजय मोने यांच्याकडून जाणून घेऊया की कार्बन डायऑक्साईड कमी करणारे ऑल द वे मेसोपोटेमियावरून आलेले हे हिंगाचे लाडू कसे करायचे. संजय. वा. आता हे रेडिओ जॉकी म्हणजे समोर कोणी नसतं, हो भिंत असते फक्त. बरोबर. तिथून समोर कोणीतरी आहे आणि आपण व्यक्त होतोय आणि आपल्यातलं हळूहळू सगळं न्यूनगंड निघून जातो आणि आपण मजा करतोय, छान करतोय. असं कधीपासून सुरू झालं, एकांकिका की थेट तू इथे झालास मालिकांमध्ये किंवा काय? रेडिओ झाल्यानंतर खरं तर म्हणजे आता सगळ्यांना सांगायला हरकत नाही, किंबहुना बहुधा मी हे झी मराठीच्या मंचावरून पहिल्यांदा सांगत असेन की झी मराठीच्या मालिकांमागे त्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची फार मोठी फौज असते, जे कधी स्टेजवर येत नाहीत, समोर येत नाहीत कॅमेऱ्यासमोर. आणि मागे त्यांचं काम एवढं असतं की कलाकार मोठे दिसतात आणि मालिका इतकी पॉप्युलर होते. तर झी मराठीच्या कार्यकारी अधिकाऱ्याच्या पदासाठी मला त्यावेळेला विचारणा झाली होती. बर. त्यामुळे आज कदाचित मी अभिनेता नसून आज या कार्यक्रमाचा कदाचित एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करू शकलो असतो. पण त्यावेळेला मला असं झालं होतं की महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाचा एक कार्यक्रम जो ऍक्टिंग रियालिटी टॅलेंट हंट होता, तो अचानक आला आणि मला असं वाटलं की ही योग्य संधी आहे आपण रेडिओमधून बाहेर पडून काहीतरी नवीन करून बघायला. सो मी त्यावेळेला बाहेर पडलो, रेडिओचा मी राजीनामा दिला जे खरं खूप जड होतं. आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तर मला असं वाटतं की त्याला टर्निंग पॉइंट नक्की म्हणता येईल की तिथून एक वेगळी सुरुवात झाली. झी मराठी सारख्या चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रासमोर मी, निलेश साबळे, संकर्षण कराडे असे अनेक मित्र आमचे त्यानिमित्तानं पुढे आले. आमच्यातलं टॅलेंट आम्ही प्रेक्षकांसमोर, आमच्या तेव्हाच्या जजेस समोर दाखवू शकलो. एक वेगळा कॉन्फिडन्स आला कॅमेराला फेस करण्याचा. आणि मला असं वाटतं आमचा स्ट्रगल पिरियड अर्ध्यानं कमी झाला. म्हणजे जिथे मी अभिनेता आहे हे सांगण्यासाठी उंबरठे झिजवावे लागतात, तिथे आम्हाला झी मराठीनं ऑलरेडी दाखवून दिलं होतं सगळ्यांना की हे चांगले अभिनेते आहेत, किंबहुना आम्ही यांना निवडून एक टॉप 10-14 अभिनेते तुमच्या समोर आणलेत आणि बघा आता ते कसं करतायत. सो त्यामुळे त्यानंतर आमची ती वेगळी ओळख होती की या स्पर्धेतून आलेला हा अभिनेता म्हणून. आणि त्यामुळे तो पुढचा स्ट्रगल पिरियड फार कमी झाला आणि त्यामुळे मला माझी पहिली मालिका मिळायला पण फार मदत झाली. जी नाही, आता हे महाराष्ट्राचा सुपरस्टार जे आहे त्यात तुम्ही आलात. हो. बरेच लोक पहिल्यांदा काम करत होते, आता सगळे इतके नामवंत आणि दिग्गज झालेले आहेत. काय तेवढंच मानसिक काय काय गमती जमती, एकमेकांची टिंगल टवाळी, मदत वगैरे कसं काय? बारीक टेन्शन होतं खरं सांगायचं तर. कारण ती स्पर्धा होती. या प्रकारची स्पर्धा पूर्वी कधीही झालेली नव्हती कुठल्याही वाहिनीवर किंवा कुठल्याही वाहिनीवर मी कधीच पाहिलेलं नव्हतं असा. त्यामुळे त्याचा नक्की फॉर्मॅट काय हे कुणाला माहितीच नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला सगळे साशंक होते. पण त्या टेन्शनच्या वातावरणात, त्या टेन्शनच्या काळामध्ये आम्ही एकमेकांना मदत करत करत खूप छान खुलत गेलो. ऐक ना, ह्याने आपल्याला मदत केल्याचं मला तरी आठवत नाही. मुलींना मदत करायचं असते सांग. मी एक्झॅक्टली तेच माझा मुद्दा आहे तेजपाल. आपण मला वाटतं ते सांगूया की हा आपल्यापेक्षा जास्त मुलींना मदत करा. आणि ते दुधात एकदा साखरेऐवजी मीठ टाकून प्यायला लावतात ते. क्या बात. हे मला जरा कल्पना होती
हा. की काहीतरी सरप्राईजेस असतात. कारण यापूर्वीचे एपिसोड मी जेव्हा पाहिले हा. पण इतके छान सरप्राईजेस असतील असं वाटलं नव्हतं मग. नाही बेसिकली काय झालं की मला इथे- चला मग आता आलेच आहेत तर मग एक टप्प्यावरचे खडे सुरू करू. आता काय मला काही बोलण्याची गरज नाही. हे दोघं खडे एवढे आम्ही किस्से धोंडे घेऊन आलोय असे टाकायचे अरे देवा प्लीज जरा बरं बोला माझ्याविषयी. फार काही नाही याच्याविषयी फजित बोलायला सांगा. बरंच आहे, पण हा इतकं बरं वागतो ना की त्याचं बरं वागणं सुद्धा खड्यांसारखं लागू शकतं. एकतर माझ्याकडे याचा असा अनुभव आहे की मी त्या दिवशीपासून ठरवलं, कानाला खडा लावला की ह्याच्याबरोबर कधी शॉपिंग करायचं नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपल्या बायकोला ह्याच्या समोर कधी घेऊन जायचं नाही. अरे त्याचं स्पष्टीकरण दे. गैरसमज सांगतो होतील मी ना. कानाला खडा का लावला. मी झालं एका मॉलमध्ये गेलो होतो आणि निमित्त होतं झी मराठीवरती आपल्या हवाई उद्या कार्यक्रमामध्ये व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल भाग होता. आता बायको आणि मी त्या कार्यक्रमात जाणार, तर बायकोची खूप छान तयारी चालू होती. ती म्हटली एवढं काय नटायचंय, आपण जाऊया ना सहज साधा. आपण मी एक लाल कुर्ता घालतो, जीनची पॅन्ट आपली असतेच, कोल्हापुरी चप्पल, आपण जाऊ. व्हॅलेंटाईन्स डे झाला. योगायोगाने साहेब तिथे होते मॉलमध्ये. आणि संख्या बेसिकली तू कशासाठी आलायस वगैरे त्याचं असं सगळं शिस्तीत असं असतं. नाही बोलत मी. तू असं- उगीच आपलं काहीतरी खूप शिस्तीत. काय तू म्हणजे काही शॉपिंगसाठी आलायस का? तर मी म्हटलं अरे मी ते जरा व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल आहे आणि जोडप्यांना बोलवलंय, तर शलाकाचा फार इंटरेस्ट आहे. तर मला असं वाटतं की आपण मी नॉर्मल लाल कुर्ता. अरे नाही, तू एक काम कर, बेसिकली तू एक लाल टी शर्ट घे, त्याच्यावरती तू एक छानसं काळं जॅकेट घाल आणि शू त्याच्यावर बूट जरा मॅचिंग म्हणजे काळी लेस अशी वगैरे छान. बरं हे माझ्या पुरतं नाही, त्याने माझ्या बायकोलाही कपडे सुचवले, व्यवस्थित त्या कपड्यांची खरेदी करून दिली. यात सगळ्या ह्याच्यामध्ये 3-3.5 तास गेले. बरं मला वाईट ह्याचं वाटलं की आपला सगळा वेळ वाया गेला, कारण मला वाटलं होतं काहीतरी कविता वगैरे करावी, हवाई उद्यामध्ये सादर करावी. तो सगळा वेळ वाया गेला. मी कानाला खडा लावला की याच्याबरोबर शॉपिंग करायचं नाही. कितीला पडला तो व्हॅलेंटाईन त्या दिवशी? 11,500. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा गेल्यानंतर शलाका मला असं म्हणाली, तो अतिशय व्यवस्थित शॉपिंग करतो. ही तुलना केल्यानंतर मी कानाला खडा लावला की याच्या समोर बायकोला कधी आणायचं नाही, एकत्र शॉपिंग करायचं. तर याचा हा व्यवस्थितपणा मला फार नडला त्यावेळेला. पण काही ठिकाणी खडे टाकण्यासाठी अभिजितचा म्हणजे मदत घेतली तर खरंच चांगलं आहे. म्हणजे मुलींशी कसं बोलावं, मुलींशी कसं वागावं किंवा परफेक्ट आपला खडा कसा टाकावा याच्या बाबतीत तो चांगली मदत करू पण असं काय वेगळं बघायला लागतं का? हा म्हणजे वेगळं नाही, पण तो इतका म्हणजे खरं तर हा त्याचा प्लस पॉइंट आहे. आणि आम्ही खूप जेलस असतो की त्याचा प्लस एक आपला मायनस आहे. आपला मायनस आहेच आहे ऑलरेडी. पण तो त्याच्या इतक्या मैत्रिणी आहेत, म्हणजे आम्हाला असं खूप वाईट वाटतं की त्याच्या म्युझिकल व्हिडिओज मध्ये आम्ही का कधी येत नाही. आणि मी इतरांच्या व्हिडिओज मध्ये असतो. खूप खूप मैत्रिणी त्याच्या व्हिडिओज मध्ये असतात वगैरे, पण तो कुठेच इन्सिक्युअर फिलिंग देत नाही त्या मुलींना. म्हणजे त्या मुली खूप सेफ अरे मग समजतात. आपल्या नजरेत काही वेगळं दिसतं म्हणजे आपल्यावरती तू इनडायरेक्टली नाही म्हणजे आता समजा एखाद्या मुलीला प्रपोज नाही करत आहे, पण काही गोष्ट विचारायची, एखादी गोष्ट, तर तुम्ही कशी विचाराल आणि हा कसा विचारेल? हे बघा, माझी तर शैली अतिशय विचित्र आहे. मला कळतच नाही. मी थेट विचारतो, काय हो तुमचं नाव काय वगैरे, किंवा तुम्ही कुठून आलायत, आणि हे छान दिसतंय असं म्हणायची माझी हिंमत होत नाही. पण अभिजित जर असेल तर अभिजित बेसिकली तू जे म्हणजे आत्ता घातलंस त्याचं टेक्स्चर अतिशय चांगलं आहे आणि चांगलं ह्याच्यात जर तू जरा असं स्ट्रेचेबल थोडंसं वापरलंस ना तर इतकं काही नाही. म्हणजे मी अगदी तो त्याच्यात वर्णन fashion करून- designer असल्यावर हे तू सांगतोस बरोबर आहे सगळं. की नाही? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि संख्या त्याची उत्तम मिमिक्री पण करतो आब्याची. म्हणजे आता एवढं केलं हे मी तो नाही वाटत कोणाची आहे. करत नाही. हो ना. बरं तुम्हाला गंमत माहितीये का, हे मी झी मराठीवरती आज जाहीरपणे सांगतो, ह्या कार्यक्रमात येताना तू हा शर्ट घाल जर तू आलास तर, हेही त्यानेच मला सुचवलं, जर तू आलास तर, कारण त्याला अंदाज होता कुठेतरी आपल्याला सरप्राईज दिलं जाईल, त्याच्यामुळे तो एवढा व्यवस्थित आहे त्या बाबतीत. पण त्याला सगळ्याच विषयातली माहिती आहे, हा त्याचा एक प्लस पॉइंट आहे. म्हणजे तुम्ही कुठेही जा, मी त्याच्याबरोबर लंडनला गेलो होतो किंवा आम्ही एका अवॉर्ड शो साठी परदेशामध्ये गेलेलो, तर त्या देशामध्ये पण काय महत्वाचं आहे, तिथे कुठे काय मिळतं, ह्या सगळ्याची तो पहिल्यांदाच रेकी करून आल्यासारखं असतं. म्हणजे त्याला सगळंच माहित असतं. म्हणजे आम्ही लंडनमध्ये गेलो तर त्याला सगळं माहित होतं की कुठं जायचंय कुठं नाही जायचंय. तर हा एक त्याच्यातला प्लस पॉइंट आहे. याच्यात दोन मुद्दे, एक तर त्याला माहिती असतं किंवा आपल्याला माहित नाही हे त्याला माहिती असतं. तेवढंच मी एक आपला शहाणपणा माझा दाखव. नाही पण तो म्हणतो ते खरं आहे. खरं आहे म्हणजे मी मान्य करतो तो आरोप इन अ वे. कारण मला खूप क्युरिओसिटी असते सतत परदेशात काय किंवा कुठलं गेलं की अरे हे कधी परत बघायला मिळेल न मिळेल काय माहिती नाही ना. आता गेलोय तर सगळं शक्यतो बघून यावं आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकल लोकांशी बोलून जास्तीत जास्त आपण तिथलेच आहोत असं दाखवायचा प्रयत्न करावा. सो आम्ही खरं खूप मजा केली आहे. पण म्हणजे त्याच्या व्यवस्थितपणामुळे अनेकदा मदतही होते मला. म्हणजे तुम्ही अव्यवस्थित आहात ते मान्य. 100% मान्य. मी जेव्हा नवीन नवीन मुंबईत आलो होतो, मला अजूनही इंग्लिश सफाईदारपणे बोलता येत नाही, आणि मला फोन आला एका सिरियलच्या कास्टिंगसाठी.
कॅन आय स्पीक टू संकर्षण कराडे प्लीज? एवढं आपल्याला कळतं. म्हणले या. तर त्या म्हणाल्या मे आय नो युअर शू साईज प्लीज? म्हणलं 9. मग त्या म्हणाल्या मे आय नो युअर वेस्ट साईज प्लीज? आता वेस्ट म्हणजे काय हे मला शपथ माहित नव्हतं. तर म्हणलं हॅलो मैं जरा लोकल में हूं, मैं कॉल बॅक करता हूं. मी फोन खरंच म्हणाला तसं. मी फोन ठेवून दिला. मी फोन ठेवला आणि तत्क्षणी मी कॉल केला अभिजित खांडकेकर यांना. म्हणलं अभ्या, बरं तेव्हा माझा परभणी ऍक्सेंट हा अजिबातच गेला नव्हता, अजूनही तो मध्ये मध्ये डोकावतो. म्हणलं अभ्या वेस्ट म्हणजे काय बे? अरे बेसिकली सुरुवात बंद कर. ते सोडून बाकी बरोबर. अभिजित अरे वेस्ट म्हणजे अरे बेसिकली वेस्ट म्हणजे वाया जाणे, संकर्षण म्हणजे वाया जाणे. तर म्हणलं अबे पण मग वाया जाण्याचा साईज कसा असेल? तो म्हणाला अरे प्रॉब्लेम काय मला नीट सांग. तर म्हणलं अरे ती बाई विचारती की मे आय नो युअर वेस्ट साईज? अरे मूर्खा वेस्ट म्हणजे कंबर, असं त्याने मला सांगितलं. मग मी हा येस आय एम कॉलिंग संकर्षण कराडे अँड माय वेस्ट साईज इज 32. मग माझ्या पॅन्टचं माप त्यांच्याकडे देण्यात आलं. पण मग ते काम मिळालं का? ते काम ज्या मालिकेत मिळालं त्या मालिकेत तुम्ही होतात. त्या मालिकेचं नाव माझी या प्रियाला प्रीत कळेना. पण म्हणजे तुझी वेस्ट साईज योग्य होती म्हणून तुला काम मिळालं. एक्झॅक्टली. त्यामुळे अभिजितनी मदत केलेली आहे तुम्हाला. अर्थात त्यांनी अनेक वेळा मदत केली आहे. पण तुमच्या बरोबर काम करताना मी अनेक वेळेला अनेक कानाला खडे लावलेले आहेत. हो, मी आणि खरं ना. हे मला अनेकांना सांगायला आवडेल आज. नाही, मी उलट तुला आता तू आल्या माझ्या मनात पहिला तो विचार आला, कारण संजय मोने, अभिजित खांडकेकर, संकर्षण कराडे आणि त्यावेळेस ते सुपरस्टार मधले आमचे काही मित्र असे आम्ही सुदैवानं त्या मालिकेमध्ये एकत्र होतो. आम्ही फार चांगला काळ एकत्र घालवला त्या बरोबर. दरम्यान. आणि प्रत्येक मालिकेच्या दरम्यान ज्या ज्या आठवणी असतात, मोने साहेब असल्यानंतर ज्या काही आठवणी आहेत आणि त्याचा सगळ्यात मोठा काय म्हणू आपण रसग्रहण करणारा माणूस जर कोणी असेल तर तो संकर्षण आहे. आणि तो अत्यंत उत्तम पद्धतीने ते खुलून नाही सांगू मी शकतो. जाहीरपणे सगळ्या रसिक प्रेक्षकांना मला सांगायचंय, झी मराठीच्या प्रेक्षकांना, की जी ही व्यक्ती कानाला खड्या या कार्यक्रमाचं निवेदन करते आहे त्याच्यामुळे किती लोकांनी कानाला धोंडे लावलेले आहेत याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आमचा एक सीन होता, सगळं तुला सांगतो तेजा. मला तुला सांगतो. आमचा एक सीन होता. सीन मध्ये ही गॅलरी, अभिजित आणि त्याचा चुलत भाऊ तिथे काठीने माऱ्या करतायत, असा सीन होता. हे आम्हाला अचंबित होऊन बघायचं होतं की अरे बापरे हे काय चाललंय. मी नवा होतो. आता टेक मध्ये असं सांगण्यात आलं की तुमच्या पायात चपला नकोयत कारण तुम्ही घरातनं बाहेर आलाय. आता चपला नकोयत म्हटल्यानंतर सगळ्यांनी आपल्या बैठकीत चपला काढल्या आणि घाबरून सगळे गॅलरीत आले की भांडण चालू आहे. ह्यांच्या पायात चप्पल होती हे ह्यांना ऍक्शन म्हटल्यानंतर लक्षात आलं. आता ह्यांनी काय केलं बघ. हे पाहिल्यानंतर बरं ह्यांचं कन्व्हिक्शन एवढं, हे शांतपणे असे उभे राहिले आणि मी तिथे टेक मध्ये इतका हसत होतो. दिग्दर्शक म्हणाला क्या बंदर आदमी, इसको कौन कास्ट किया, ये भरे टेक में हस रहा है. आणि मी असं अनेक वेळेला सफर झालो. तेव्हापासून मी कानाला खडा लावला की मोने सरांनी हसवण्याचा प्रयत्न केला की सेट वरती टेक मध्ये हसायचं नाही. हा एक शेवटचा किस्सा बरं का. आणि हा सगळा प्रेक्षक तुमच्यासाठी, कारण कानाला खडा यांच्याबरोबर आम्ही अनेक वेळेला लावलेला आहे. हे काय आता बघ मी सांगतो, हा पोळीचा घास आहे. बरोबर मास्टर शॉट लावलेला आहे. कॅमेरा इकडे आहे जिथे संजय मोनेंची पाठ आहे. बरोबर. समोर मी आहे म्हणजे माझा चेहरा दिसतोय. इकडनं पोलीस येतात आणि पोलीस म्हणतात की सुभाष पेंडसे तुम्हाला अटक करणार आहोत. मी पोलीस. आता हा पोलीस आहे. याच्यावरती तू मॅक्झिमम काय रिॲक्ट होशील? तुझ्या हातात ही पोळी आहे. सुभाष पेंडसे तुमच्या नावानं अटक वॉरंट आहे. एवढा रिॲक्ट होशील? बरोबर. आता त्या सीन मध्ये असं लिहून आलं मी होतं, का हसायचं नाही याचं उत्तर मला सगळ्यांनी द्यायचं. फक्त हे सांगतो, स्क्रिप्ट मध्ये असं लिहून आलं होतं की सगळे चमकतात. हा हे होतं. आता बघ सुभाष, हे संजय मोने, मी पोलीस इन्स्पेक्टर. कॅमेराला माझा चेहरा दिसतोय, मी का हसायचं नाही याचं उत्तर शोधा. पोलीस इन्स्पेक्टर आले, ठक ठक ठक, सुभाष पेंडसे तुमच्या नावानं अटक वॉरंट आहे. हे तुम्ही केलं की नाही? बरं माझ्यावर मित्रांनो, हा कानाला खडा याच्या कानाला खडा आहे, माझा नव्हे. माझ्यावरती विश्वास प्रत्येक वेळेला तुमच्याबद्दलच बोललं जाणार आहे. म्हणजे माझ्यावरती विश्वास ठेवतो. पोळीचा तुकडा वरच्या पंख्याला लागून खाली आदळला. इतक्या त्यांनी, त्याच्यामुळे कानाला खडे माझे दोघांच्या बाबतीत आहेत. करेक्ट. आणि मी खूप खडे लावूनच आलोय आज. पण याचं अगदी ऑन द कॉन्ट्ररी, जेव्हा 12-12 पानांचे सीन असायचे, संजय काका ते असे फक्त ओव्हरलुक करणं म्हणतात ना, हे केल्यानंतर ते असे स्क्रिप्ट ठेवायचे आणि क्लोजला
12 पानांमधला एक स्वल्पविरामही बदलला जाणार नाही, इतकं अस्खलित ते सगळं पाठांतर करून बोलायचं. कानाला खडा लावायचा प्रसंग मी तुम्हाला सांगितला. पण त्याच मालिकेमध्ये जेव्हा आपण एकत्र काम करत होतो आणि प्रोडक्शन कडनं असं सांगण्यात आलं, आपलं काहीतरी जेवणाचा सीन होता आणि दही नव्हतं, तो प्रोडक्शन मॅनेजर असं म्हणाला, चलो ना यार करो ना, मराठी तो सिरियल आहे. तर ह्याने शूटिंग थांबवलं होतं. हा म्हणाला, तुम्ही असं का म्हणालात की मराठी तो सिरियल आहे, म्हणजे इथे पैसे कमी लावले तर चालतात का, आमच्यामुळे तुमचा फायदा होत नाही का, तुम्ही आधी सॉरी म्हणा मग आम्ही शूटिंग सुरू करू. तर त्याने ते सॉरी म्हणायला लावलं होतं प्रोडक्शन आणि एका मोठ्या हिंदीतल्या आणि प्रोड्युसर ते सॉरी म्हणायला लावलं होतं त्याने की तुम ऐसा क्यों आपने कहा की ये मराठी तो सिरियल होता है ना, चालतं नाही चालत आमच्याकडे, आमच्याकडची माणसं सुज्ञ आहेत. कानाला खडा लावा, ह्याच्यापासून शिका काहीतरी. खरंच आहे. मी सुद्धा शिकलोय त्याच्यापासून, मला कबूल करायला लाज नाही वाटत. मी सुद्धा शिकलो. कधीतरी असं व्हायचं, कंटाळा यायचा, तेव्हा मी ह्याच्याकडनं शिकलोय. कितीही वाजले तरी चालेल, बरोबर. कंटाळा येतं का मला. बरोबर. आज हे 2 मित्र आहेत, इतरही भरपूर आहेत. चुकल्यासारखं नाही वाटत. आता पूर्वीसारखी भेट होत नाही, वारंवार भेट होत नाही. वेळेमुळे म्हणा, अंतरांमुळे म्हणा, कामामुळे म्हणा. होतं खूप मित्रमैत्रिणींबद्दल असं फार मनापासून मला काय त्यातला एक मित्र आहे, बघूया. हाय अभिजित, कसा आहेस? खूप मस्त वाटतंय आज तुझ्याबद्दल बोलायला मिळतंय मला कानाला खडामध्ये. खर तर सगळ्यांना माहिती आहे की अभिजित खांडकेकर आणि मी एकाच स्पर्धेतून आलो आणि तीही झी मराठीची स्पर्धा होती, महाराष्ट्राचा सुपरस्टार. आणि त्यानंतर इतकं छान वाटतंय की त्या स्पर्धेमधून जे कोणी स्पर्धक बाहेर पडले, मुलं असो किंवा मुली असो, आज प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी खूप सुंदर काम करतोय आणि सगळेजण आम्ही जबाबदारीनं काम करतोय. त्यापैकी तू एक आहेस. खरं तर अभिजितचं आणि माझं नातं एक वेगळं नातं आहे, ते त्याला माहिती आहे का? कारण एकतर ही स्पर्धा आणि त्याचबरोबरीनं तो सुद्धा एक खूप उत्तम निवेदक आहे, खूप चांगला तो आरजे होता. त्यामुळे कदाचित असेल की आम्हाला थोडं असंच बडबड करायला खूप आवडतं. आणि अभिजित खांडकेकर आणि मी जेव्हा आम्ही महाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये होतो तेव्हा त्याच्याकडे बघितलंच वाटायचं की हा जिंकायला पाहिजे. कारण तो आहे स्मार्ट, हँडसम आहे आणि बोलण्यातली एक त्याच्याकडे एक वेगळी शैली आहे त्याची. तो इम्प्रेस करू शकतो पटकन कुणालाही बोलता. तर असा हा गोडबोले अभिजित खांडकेकर जिंकेल असं सगळ्यांनाच वाटत होतं. माझी पण ती खरं तर अपेक्षाच होती. तर तेवढा खरंच तू भारी आहेस, म्हणूनच तू इतका सगळ्यांचा मित्र आहेस. आणि आणखीन एक खासियत आहे, तू, मी, योगेश शिरसाट आणि संकर्षण, की आपण किती उत्तम डान्सर आहोत, हेच एक आपलं कनेक्शन आहे. त्यामुळे कदाचित तुझं माझं बॉन्डिंग जास्त आहे. पण आता सांगायचंय की कानाला खडा लावण्यासारखी काही गोष्ट आहे का? मी विचार केला आणि मला एक सापडली रे. कसं असतं की अभिजित खांडकेकर खूप चांगला मित्रच आहे सगळ्यांचा. त्यामुळे तो जेव्हा 5-6 लोकांमध्ये असतो तेव्हा अभिजित खांडकेकर असतो, तो त्या गप्पा रंगवतो सगळ्यांच्या. या सगळ्या गप्पा उत्तम चाललेल्या असताना जर तिकडे 4 मैत्रिणी सुद्धा आल्या, ज्या आमच्याही असतील कदाचित, किंवा अभिजित खांडकेकरच्या जास्त मैत्रिणी असतील, तर अभिजित खांडकेकर हा मग गप्पांमधून उठून त्या ग्रुपमध्ये जाऊन बसतो. आणि मग आम्हाला असं वाटतं की अरे तू आमच्याशी गप्पा मारत होतास ना मगाशी, म्हणजे कुठे इव्हेंट असो, कुठे आम्ही एअरपोर्टला बसलेलो असो, तर असं होतं की मुली आल्या की मग अभिजित खांडकेकर हा त्या गटात जाऊन बसतो आणि मग त्यांची काळजी तो जास्त घेत असतो. आणि मग तो फक्त आमच्याकडे हा हॅलो हाय एवढाच उरतो. तर माझं हेच विचारणं आहे अभिजित खांडकेकर, की ही जी गोष्ट आहे ही तुला खटकत नसेल, पण ही मुलांना खटकते. कदाचित जेलसीमुळे खटकत असेल, पण खटकते. तर या गोष्टीसाठी तू कानाला खडा लावणार आहेस का? असं करून त्याने दोंडाच इकडे एक पास ऑन केलेला आहे. त्याचं मला कौतुक निलेशचं यासाठी करावंसं वाटतं की आज तो लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. झी मराठीवर आणि भारतभर गाजत असलेल्या एवढ्या मोठ्या चला हवा येऊ द्या सारख्या शोचं अँकरिंग प्लस दिग्दर्शन तो करतो, लिखाणही करतो. म्हणजे काय नाही करत त्यातलं सर्व आहे. आणि इतकी छान टीम त्याने ती बांधली आहे. आणि असं असताना इतकं कौतुक त्याने मनापासून करणं, थँक्यू निलेश, मला फार बरं वाटलं. पण निलेश म्हणाला तो मुद्दा, तू त्याच्यावरती फारच पॉझिटिव्ह. त्याच्याविषयी माझ्याकडे एक ओळ पण आहे बरं का, मी वाचली होती की हारलो खेळात जेव्हा डाव मित्राचेच होते नेमके. हारलो खेळात जेव्हा डाव मित्राचेच होते नेमके, प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला ताव मित्राचेच होते नेमके. आणि सगळ्यात शेवटी जे आपल्या बाबतीत नेहमी घडतं, पाहिले नावापुढे जेव्हा तिच्या नाव मित्राचेच होते नेमके. असा हा आमचा दोस्त आहे.
आत्ताच निलेश म्हणाला की अत्यंत दैदिप्यमान वा वा चला संकर्षण तुझा पुनर्जन्मावरती विश्वास आहे हो, आहे ना मग तू निराश होऊ नको वा 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 काहीतरी घडेल. काहीतरी जमेल. आपल्याला पुढे अजून बरेच कानाला खडे ऐकायचे मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही धन्यवाद. समोर सांगा. थँक्यू संजय काका. थँक्यू सो मच. समोर. आज तुझी बायको काही इथे नाहीये येऊ शकत नाहीये तिची कामं आहेत पण जेव्हा तू तिला प्रपोज केलंस तेव्हा तू कसं केलंस किंवा आपण असं करूया कठीण आहे खूप तुला पण मनावर दगड ठेव आणि मी तुझी बायको असं समज आणि इथे माझ्या समोर माझ्याकडे तोंड करून गुडघे टेकून एकदा प्रपोज कसं केलंस ते दाखव म्हणजे काय तमाम महाराष्ट्राला एका फटक्यात एक उत्तम धडा मिळेल पुन्हा पुन्हा किती वेळा लोक तुझ्याकडे येणार विचारणार नाही का मग इथे उभं राहू. इथे या इथे हा फक्त गंमत अशी होती हा. की आता मी मालिकांमध्ये किंवा फिल्म मध्ये आपण जसं रोमॅन्टिक हिरोला प्रपोज करताना बघतो की अगदी गुडघ्यावर जाऊन फूल वगैरे घेऊन तसं समूह माझ्याकडून प्रपोज नाही झालं म्हणजे फार नाही अनरोमॅन्टिक पण आता कर म्हणजे काय आहे माहितीये ना की परीक्षामध्ये प्रश्न कुठले येतात बरोबर. तरी पण मॉडेल क्वेश्चन पेपर असतो ना हो खरं की असं असं येत नाही ना हा. ते असं बर चालेल म्हणजे आता तू सुखद आहेस तुला अशी कल्पना करणं जरा कठीण आहे पण भीती वाटत असेल तर डोळे बंद कर आणि हा propose चालेल कर. मग मी ऍक्च्युली तसंच करतो हा. हा हातात गुलाब आहे बरोबर ओके आणि सुखदा खर तर असं रोमॅन्टिकली प्रपोज करायचं होतं मला तुला पण ते शक्य नाही झालं त्यावेळेला आपलं काहीतरी फोनवर बोलणं झालं आणि करू नाही शकलो पण आज वेळ न घालवता माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि जर तुझंही माझ्यावर तेवढंच प्रेम असेल तर माझ्याशी लग्न करशील का हो. मला अंदाज होता तू फोनवर बोललीस तेव्हा मला मला एक जरा अंदाज होता सिरियसली तुला अंदाज सगळेच असतात तू बरोबर आहे या. या. 3 वर्ष झाले नाही ते शनायावाली मालिका करून हा ऑलमोस्ट आता 3 पूर्ण होतील 2.5 वर्ष वगैरे झाली आहेत अंदाज. काय होतं ना की एखादा कलाकार ती भूमिका नाटकामध्ये विशेष होतं की वर्षानुवर्ष तीच भूमिका केली ना की वैयक्तिक आयुष्यामध्ये पण त्याच्या काही छटा दिसायला लागतात मला वाटलंच नाही रे पण असं नाहीये नाही नाही हा. मी प्रश्न विचारला पण नाहीये पण मी असं म्हणतो ठीक आहे आता तू त्याचा प्रश्न बनवला असेल तर मी नाही नाही विचारला मी आशयाने सांगतोय की काय होतं अनेकदा म्हणजे मला जे प्रेक्षक भेटतात जे मालिका खूप रेग्युलरली बघतात त्यांना नेहमी एक क्युरिओसिटी असते 1 मिनिट हा प्रश्न तुला नाहीये तू एकदम असं हा प्रश्न मी तिला विचारलाय अच्छा ओ बरं तू नको अरे काय देवा explanation देऊ. ओ एक्सप्लेनेशन कधीही द्यायचं नाही 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 ठीक आहे मित्रांना त्याची गरज वाटत नाही शत्रूंचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. वा 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 हा तर प्रश्न असा आहे की 3 वर्ष झाली तो ते शनाया बरोबर काम करतोय कलाकाराच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडतात की त्याला तेच आयुष्य प्रत्यक्षातलं वाटायला लागतं बरं सगळेजण कायम सांगतच असेल मैत्रिणी 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 जवळजवळ ब्रेन वॉश केल्यासारखं हो ना
शंका नाही? शंका नाही. इनफॅक्ट मी अभिच्या सगळ्या मैत्रिणींना ॲक्च्युली थँक्यू म्हणेन, कारण त्याच्या आयुष्यात जेवढ्या मैत्रिणी आहेत ना, म्हणजे साधारण 3 वर्षाच्या मैत्रिणीपासून तर 90पर्यंतच्या आजीपर्यंत सगळ्या त्याच्या मैत्रिणी असल्याने त्याच्याकडे इतके अनुभव आहेत ज्यांनी तो एक चांगला नवरा बनू शकतो असा माझा अंदाज आहे. जे त्याच्यातल्या क्वालिटीज आहेतच 80% उरलेल्या 20% त्याच्या मैत्रिणींच्या या अनुभवांमुळे सगळं भरून निघतं आणि त्यामुळे आय एम सो लकी. खरं सांगू, मला असं वाटतं की तू अभिजितच राहिलास, तू गुरुनाथ नाही झालास. ही मात्र नाही, मी सांगेन की मी ना राधिका आणि शनाया यांचं कॉम्बिनेशन आहे खरं तर. हो, त्यामुळे हा अभिजितच राहिलाय. सिरियल मधली राधिका आज असती तर जरा बरं झालं असतं रे. सिरियल मध्ये राधिका असती तर इथे पण बघूया ती आहे. हाय अभि, मला माहिती आहे आता तू कानाला खडाच्या मंचावरती आहे आणि सोबत तर मोनिका का आहेतच, त्यांनी तुझ्याबरोबर काम केलंय, त्यामुळे तू कसं आहेस ते त्यांना नीट माहिती आहे. त्यामुळे या निमित्ताने तू कानाला खडाच्या मंचावरती अत्यंत मोकळेपणानं बोलशील, स्वतःच्या काही चुका कबूल करशील आणि काही बाबतीत कानाला खडा कसा तू लावलेला आहे हे तर तू करशीलच, पण मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं आणि त्या बाबतीत तू कानाला खडा लावावास असं एक वाटतं. तू खूप छान ड्रायव्हिंग करतोस, तू खूप स्मार्ट मुलगा आहेस, तू खूप छान आहेस, गुडसोल आहेस, तू सगळं छान आहे. पण हे सगळं जातं कुठे जेव्हा तू ड्रायव्हिंग करतोस तेव्हा. मी बऱ्याचदा तुला सांगते, तुला सगळेच जण सांगतात, सुखदाई सांगते, जरा त्या बाबतीत स्वतःवरती कंट्रोल कर, विजय मिळव. आणि असे पाल्पिटेशन जे वाढतं ना तुझं, ते विचित्र या पद्धतीने वागल्यामुळे होतं. तर जर समजा या बाबतीत तू जर कानाला खडा लावलास आणि आपण चांगली गाडी चालवायची हे केवळ मनात ठेवलं आणि मन शांत ठेवलं गाडी चालवताना, तर जास्त बरं होईल. तुझ्या प्रकृतीसाठी ते जास्त बरं असेल असं मला वाटतं. त्यामुळे मी तुला हे अत्यंत काळजीपोटी सांगतेय, या बाबतीत कानाला खडा लाव प्लीज. नुकताच घडलेला किस्सा असा, मी सकाळी सकाळी शूटिंगला निघालो होतो. एक प्रायव्हेट कॅबवाला माझ्या शेजारून जात असताना त्याने फार धोकादायक पद्धतीनं गाडी माझ्या जवळ आणली. मला राग आला. मी गाडी बाजूला घेतली, त्याच्या गाडीचा फोटो काढला ज्यात त्याने मला धक्काबुक्की केली. तरी मी हात न उचलता शांतपणे ते प्रकरण मी पोलिसांपर्यंत नेलं. पोलिसांची नजर कशी असते, त्यांनी त्याला विचारलं की इससे पहले कब आया था यहाँ पे, आणि तो बोलता बोलता बोलून गेला, सर मागच्या वेळेला तुम्ही मर्डर केसमध्ये ज्या लोकांना उचललं होतं त्या केसमध्ये तुम्ही मलाही उचललं होतं. आणि मला त्या वेळेला कळलं की कुठल्या तरी मर्डर केसमध्ये काहीतरी क्रिमिनल हिस्ट्री असलेला हा माणूस होता. आणि ते झाल्यानंतर मला धक्का असा जाणवला की उद्या याने त्याच्या त्या क्रिमिनल माइंडने डोक्यामध्ये राग भरून अजून काही केलं असतं तर आज कदाचित मी ही गोष्ट सांगायला इथे नसतो. पण मी तेव्हापासून कानाला खडा लावला की या प्रकरणांमध्ये शक्यतो नाही पडायचं. अशा आपल्या खड्यांची गप्पा पुढे चालतील. मी विनंती करतो, समोर आपण स्थान आपण अर्जिंग झालं, मग काही एकांकिका झाल्या, मग रियालिटी शो झाला, मग मालिका झाल्या. त्यामुळे मग साहजिकच सिनेमा ओघाने होताच येणारच होता. बरोबर. पहिला चित्रपट, पहिला माझा चित्रपट ज्यातनं मी पदार्पण केलं मराठी चित्रपटसृष्टीत तो होता जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा. आणि त्याच्यामध्ये अजून नायिका कोण होती? प्रार्थना बेहरे. तिचं सुद्धा पदार्पणाचाच तो चित्रपट होता. तुला तशी तक्रारीला जागा नाही तुझ्या नायिकेबद्दल की पहिला सिनेमा काय झालं, अमुक झालं, काय काय नाही? तक्रार तिच्याबद्दल अशी काही करण्यासारखी नव्हती. तिला तिची आहे, पण तिची तक्रार आहे. मराठी इंडस्ट्रीतला माझा पहिला मित्र म्हणजे अभिजित खांडकेकर. मी त्याच्या लग्नाला पण माझं शूट चालू असतानाही धावत पुण्याला गेले होते त्याच्या लग्नाला. मी अजूनही विसरणार नाही माझा अभिजित. आणि त्यानंतर असं झालं की अभिजित खांडकेकरला टेलिव्हिजन शो मिळाला आणि तो खूप जास्त बिझी झाला त्याच्यात, त्याला वेळ नसायचा. आणि तरी आम्ही अधूनमधून कधीतरी भेटायचो. पण लास्ट इयर जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी माझ्या खूप कमी आणि खूप जवळच्या मित्रांनाच माझ्या लग्नाला बोलवलं होतं. मी एक्सपेक्ट करत होती की ते दोघं यावे, पण ॲज युजल अभिजित बिझी होता म्हणून तो आला नाही.
सो त्याचं थोडं वाईट वाटलं, पण त्याहून जास्त मला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की नाव इट्स बीन अ इयर, 1 वर्ष झालं माझ्या लग्नाला, पण अजूनही अभिजित माझ्या नवऱ्याला भेटलेला नाहीये. सो आता मी कानाला खडा लावलाय की मी अभिजित खांडकेकरला कधीही फोन नाही करणार, त्याला मेसेजेस नाही करणार. प्लीज तू आणि सुखदा समोरून आवर्जून आपलं समजून आणि माझ्या घरी नाही तर माझ्या ऑफिसवर मला आणि माझ्या नवऱ्याला भेटायला जर तू नाही भेटायला आला या व्हिडिओ नंतर पण, तर मी हा कानाला खडा एक्सटेंड करेन. थँक्यू सो मच. माझं बऱ्याच मित्रांना त्यांच्या नवीन कुटुंबाला भेटता नाही आलं. सो प्रार्थना म्हणाल ते अगदी खरं आहे. आणि प्रार्थना, तू आता ऐकत असशील तर मी नक्की तुला सांगतो की आय प्रॉमिस, आम्ही दोघंही तुला आणि तुझ्या नवऱ्याला भेटायला नक्की येऊ लवकरात लवकर. त्याच्याच संजय काका तो त्याच्याच कुटुंबाला फार कमी भेटतोय हल्ली. ऍक्च्युली तसं होतंय सध्या, म्हणजे सुखदालाच माझं भेटणं होत नाहीये. प्रार्थना, बरं झालं तू सांगितलंस. या निमित्तानं मी वेळ काढून तुम्हाला सगळ्यांना भेटायला नक्की येईन. पण काही गोष्टींसाठी वेळ आहे तुझ्याकडे. आपण फोटो बघूया, त्याच्यावरनं कळेल. अरे देवा. झालं ना. बायकांचं वेश केलेले कोण आहे मित्र आहेत तुझे? एका अवॉर्ड फंक्शनच्या निमित्तानं आम्ही एका क्रूज वर गेलो होतो आणि तेव्हाचा आमचा हा एक असा छान ग्रुप जमलाय ज्याच्यामध्ये मी एकटाच पुरुष राहिलोय. आता पुढचा फोटो बघूया काय. अजून आहे. हा तोच आहे, त्यांच्याच बरोबर. हा नाही, म्हणजे मित्रांना मुलं झाली त्यांना भेटायला वेळ नाही बाबा, त्यांना मांडीवर घेऊन खेळवलं वगैरे, पण बाकी अरे नाही रे, नाही. मी खरं सांगतो, या वेळेला पण खरं शूट करून मी इथे पोहोचलो होतो. फक्त प्रॉब्लेम असा झाला की या वेळेला माझ्या मानेवर एक तलवार ठेवण्यात आली होती. कारण नेहा पेंडसे मधला जो एक पुरुष आहे, अत्यंत आग्रही, करारी, किंवा श्रुती आणि यांचा जो सतत आग्रही स्वभाव असतो, हेमांगी आणि संस्कृतीचा, यांनी धमकी दिली होती की तू जर आला नाहीस तर आपले सगळे संबंध संपले, आम्ही तुला ओळख देणार नाही. आणि मला खूप प्रोडक्शनला रिक्वेस्ट करून मला जरा आज लवकर सोडा, असं करून मी 2.5 तास प्रवास करून फक्त ठाण्याहून फोटोसाठी 2.5 तास. फोटोसाठी नाही, तिच्या वाढदिवसासाठी. हा फोटो बद्दल. आणि हा माझ्या आयुष्यातला फार एक निश्वास काय एकदम. हा म्हणजे मला वाटलं अजून काही मुलींबरोबरचे फोटो काढतोयस की काय. नाही, एनसीसी मध्ये मी कॉलेजमध्ये असतानाचा हा फोटो आहे. आणि आज मी जर अभिनय क्षेत्रात नसतो तर मी नक्कीच आर्मी ऑफिसर म्हणून मिलिटरी जॉईन केली असती. हे थोडीशी खंत वाटते. थोडी नाही, खूप वाटते. म्हणजे आज मला जर कोणी म्हटलं की आत्ता तू हे सगळं सोड, उद्यापासून तुझं प्रशिक्षण सुरू करतो, तर मी हे सगळं सोडून जाईन. इतकं मला त्या वर्दीविषयी प्रचंड प्रेम आहे, प्रचंड. अभिनेता झाल्यानंतर मला एवढे लोकांचे फोन आले, इतके लोकांचे फोन, सगळं ठीक आहे, पण या पलीकडे जाऊन तुझ्या अभिनयाचा वापर नकळतपणे कुणी केला किंवा असं एक गोष्ट आहे की जो हो हे घडलं कारण मी अभिनेता आहे म्हणून घडलं, तर असं काही आहे का तुझ्याकडे? किंवा कबूल करायचं की आपण हे 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 असं झालं. मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही असा धडा मला मिळाला. मला एका अननोन नंबरवरून फोन आला. त्या बाईंनी स्वतःची ओळख करून दिली आणि मला सांगितलं मी सायकॅट्रिस्ट आहे आणि माझी एक संस्था आहे ज्यामार्फत मी अशा मुलांसाठी काम करते की जे डिप्रेशनमध्ये आहेत किंबहुना ज्यांना काही आजार आहेत, आणि आमची संस्था त्यांना त्यातनं बाहेर काढण्यासाठी उपचारांचा सगळा खर्च आम्ही करतो आणि त्यांची काळजी घेतो. तर मी म्हटलं मी कशी तुम्हाला मदत करू शकतो. तर त्यांनी सांगितलं मी आमच्या एका पेशंटची तुम्ही जरा बोलाल का, एक मुलगी आहे तिचं नाव अमुक अमुक आणि तिला तुम्ही फार आवडता, तर तुम्ही बोलाल का? हो बोलतो. मी बोललो 2 मिनिटं एका अत्यंत लाजाळू मुलीशी मी बोललो जी अगदी जेवढ्याच तेवढं गुळमुळीत माझ्याशी बोलत होती. मी तिला म्हटलं मला भेट नक्की आलीस सेटवर की. एवढं बोलून आमचा फोन संपला. त्या बाईंनी माझे आभार मानले आणि मला म्हणाले की बरं वाटलं तुम्ही बोललात. यानंतर हा प्रसंग मी विसरून साधारण 1-1.5 महिना झाला. मला परत त्या बाईंकडून फोन आला. तोपर्यंत माझ्या डोक्यात हे काही नव्हतं आणि त्यांनी सांगितलं आत्ता तुम्ही कुठे आहात? म्हटलं मी शूटिंग करतोय सेटवर अमुक अमुक ठिकाणी. ते म्हणाले की तुम्ही आत्ता जर माझ्या समोर असताना तर मी तुमचे पाय धरले असते. मला कळत नाही मी काय करू तुमचं. मला कळे ना म्हणजे नक्की काय झालंय. तर त्या म्हणाले तुम्हाला आठवतं मी 1-1.5 महिन्यांपूर्वी जेव्हा फोन केला होता असं एका मुलीशी बोललो होतो. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही त्या मुलीला कॅन्सर झाला होता आणि ती डिप्रेशनमध्ये होती आणि तिचे या दोन्हींचे उपचार आम्ही करत होतो आमच्या संस्थेमार्फत. तर त्या दरम्यान आम्ही सगळेच हरलो होतो कारण ती कुठल्याही उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. तिला त्या डिप्रेशनमधून कसं बाहेर काढावं, मुळात कॅन्सरशी तिची झुंज कशी संपवावी हे आम्हाला कळत नव्हतं. त्या दरम्यान आमच्या लक्षात एक गोष्ट अशी आली की ती रोज एक मालिका बघते
आणि त्यातला हिरो तिला खूप आवडतो आणि त्याबद्दल ती भरभरून बोलत असते. त्यामुळे या सायकॅट्रिस्ट स्वतः हिंदी भाषिक असूनही त्यांनी ती मालिका बघायला सुरुवात केली. आणि लहान मुलाला आपण जसं भरवतो की हा घास चिवचा, चल तुला आता बाहेर खेळायला जायचं ना तर मग हे खायचं, तसं तुला अभिजितला भेटायचं ना तर हे बघ हे खा, तुला अभिजितला भेटायचं ना तर औषध घे, असं करत करत त्या मालिकेतले सीन तिच्याशी डिस्कस करत त्यांनी तिला त्या डिप्रेशनमधून आणि कॅन्सरमधून बाहेर काढलं. आणि त्या मला सांगत होत्या की आज तुम्हाला फोन करण्याचं कारण असं की काल तिची शेवटची केमोथेरपी झाली आहे आणि तिच्या शरीरातल्या सगळ्या कॅन्सरच्या पेशी आता नष्ट झाल्यात आणि तिची डिप्रेशनची फाईलही आम्ही क्लोज करतोय. मला आजही हे सांगताना अंगावर शहारा येतो. आणि त्यांनी सांगितलं आता तिला जगण्याची एक नवीन उमेद मिळाली आणि आज तिला मास्कॉम करून काहीतरी खरं तर करायचं आहे आयुष्यात आणि ज्यासाठी पण आम्ही तिला मदत करणार आहोत. पण यामध्ये तुमचं फार मोठं योगदान आहे. तेव्हापासून मी कानाला खडा लावला की आपलं काम हे 100% डेडिकेशननेच करायचं. त्याचा कुठे कुणावर काय फरक पडत असेल यू नेव्हर नो. खरं कुठल्या थेंबानी कुणाची ताण भागेल सांगतायत. क्या खरं. याच नोटवरती आपण निरोप घेऊया. आणि हो, निरोप घेण्याआधी अभिजित तू इथे आलास त्याबद्दल एक छोटीशी आठवण झी मराठीतर्फे. वा वा मॅग्नेट. तू जग फिरून आलास, जगातल्या सगळ्या ठिकाणचे आहेत, पण तू राहतोस गोरेगावला. खरंय, खरंय. तिथलं मॅग्नेट नाहीये तुझ्याकडे. नाही अगदी बरोबर. क्या बात आहे. ही गाडी कशी चालली तरी इथून चिडायचं नाही, रागवायचं नाही. डन. कळलं का? या भागाच्या सुरुवातीला मी अभिजितला ट्रेनची उपमा का दिली? कारण निवेदक, अभिनेता, माणूस, नवरा, मित्र, सहकलाकार, आरजे हे सगळे ट्रॅक्स याची गाडी स्मूथली चेंज करते, धावते सुद्धा आणि वेग कमी होत नाही. आणि तुम्ही मात्र अशा अनेक गोष्टी एकत्र करत असता आणि तुमचा वेग तुम्हाला सांभाळता येत नाही आणि ट्रॅक चेंज करताना नुसताच खडखड खडखड आवाज होत असेल तर कानाला खडा लावा आणि एकच कुठली तरी जबाबदारी नीट पार पाडा. याच नोटवर आपण घेऊया निरोप. पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स, नेरोलॅक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पू च्या या भागात गुड नाईट.